नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती एक शेती या आपल्या YouTube चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत. मित्रांनो, जर तुम्हाला शेतीपूरक व्यवसाय सुरू करायचा आहे, स्वतःची ऑइल मिल असेल, गोदाम उभारायचा असेल, तर केंद्र आणि राज्य सरकार तुम्हाला थेट 3 लाख रुपयांपासून ते तब्बल 14 ते 14.5 लाखांपर्यंतचं बंपर अनुदान या ठिकाणी देत आहे. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकत आहात. यासाठी अर्ज सुद्धा सुरू झालेले आहेत. पण अर्ज कुठे करायचा, कोणत्या घटकाला किती अनुदान मिळणार आणि शेवटची तारीख नेमकी काय आहे, हे जर तुम्हाला माहित नसेल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायला हवा, जेणेकरून तुमचा लाभ त्या ठिकाणी होणार आहे. कारण एक छोटीशी चूक तुमचं लाखो रुपयांचं नुकसान त्या ठिकाणी करू शकते. तर मित्रांनो, केंद्र सरकारच्या माध्यमातून खाद्यतेलामध्ये आपल्या देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी राष्ट्रीय खाद्यतेल अभियान राबवलं जाते. या मिशन अंतर्गत तेलबिया वाटप असेल, पीक प्रात्यक्षिके यासोबत काढणी पश्चात तंत्रज्ञानासाठी मोठं अनुदान असेल, तर या गोष्टी या ठिकाणी दिल्या जातात. यातील पहिला महत्त्वाचा घटक म्हणजे गोदाम. बऱ्याच शेतकरी बांधवांना अन्नधान्य साठवण्यासाठी जागा नसते, गोदाम नसते. त्यासाठी गोदाम आहे, गोडाऊन बांधकाम. जर तुम्ही शेतकरी उत्पादक कंपनी FPO असाल, फार्मर प्रोड्युसर कंपनी असाल, किंवा आत्मा अंतर्गत असलेले शेतकरी गट असाल, किंवा सोयाबीन मूल्य साखळीत काम करणारी सहकारी संस्था असाल, तर तुम्हाला गोदाम बांधकामासाठी 50% अनुदान त्या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजेच 28 लाखांच्या प्रकल्प खर्चावर तुम्हाला जास्तीत जास्त 14 लाख रुपयापर्यंतचं अनुदान सरकार या ठिकाणी देणार आहे. आता वळूया दुसऱ्या मोठ्या घटकाकडे, तो म्हणजे 10 टन क्षमतेचा मोठा तेलघाना. या प्रकल्पासाठी सरकार तब्बल 9,90,000 रुपयापर्यंतचं अनुदान देणार आहे. यासाठी शेतकरी उत्पादक कंपनी किंवा सहकारी संस्था ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. पण मित्रांनो, जर तुम्ही वैयक्तिक शेतकरी असाल आणि तुम्हाला स्वतःचा छोटा व्यवसाय करायचा असेल, तर तुमच्यासाठी सर्वात मोठी संधी ती म्हणजे ऑइल मिलची विथ फिल्टर प्रेस. आणि फिल्टर प्रेस शिवाय मिनी ऑइल मिल. जर तुम्ही फिल्टर प्रेस ऑइल मिल घेतली तर तुम्हाला 4 लाख रुपयापर्यंत, आणि फिल्टर प्रेस शिवाय जर घेतली तर 3 लाख रुपयापर्यंतचं अनुदान या ठिकाणी मिळणार. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न की अर्ज नेमका कुठे करायचा. तर मित्रांनो, वैयक्तिक ऑइल मिलसाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा याचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ बघायचा असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा. आपण लवकरात लवकर याच्यावरती व्हिडिओ घेऊन येऊया. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, या सर्व घटकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 जून 2026 आहे. विशेषतः कापूस, सोयाबीन आणि भुईमूग उत्पादक जिल्ह्यामध्ये याचे लक्षांक जास्तीत जास्त या ठिकाणी दिलेले, ज्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांनी ही संधी अजिबात सोडायची नाहीये. आता जर बघायला झालं तर शेतकरी मित्रांनो, ही होती ऑइल मिल आणि गोदाम अनुदानाची अत्यंत महत्त्वाची माहिती. हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून कोणाचा तरी फायदा नक्की या ठिकाणी होणार आहे. आणि जे काही सुशिक्षित बेरोजगार आपण ज्यांना बोलतो, किंवा शिक्षण तर झालंय परंतु व्यवसाय नाही आहे, काही नवनवीन योजना नाही आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे शेतीपूरक व्यवसाय नाही आहे, तर त्या युवकांसाठी ही खूप महत्त्वाची आणि मोठी संधी या ठिकाणी चालून आलेली आहे. अनेक युवक एकत्र येऊन एक FPO त्या ठिकाणी तयार करू शकतात आणि त्या ठिकाणी नवीन व्यवसायाला सुरुवात देखील करू शकतात. त्याचबरोबर जर आपण आत्मा बचत गट तयार केला, त्याच्या अंतर्गत सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी या योजनांचा लाभ घेऊन आपला छोटासा का होईना पण रोपटं त्या ठिकाणी आपल्या व्यवसायाचं रुजवता येतं. मित्रांनो, खूप चांगली योजना आहे. प्रत्येक शेतकरी पुत्रांनी या योजनेचा लाभ घ्या अशी मी त्यांना विनंती करतो. तुम्ही छोटे खाणी का होईना पण व्यवसाय सुरू करा, नोकऱ्यांच्या मागं धावू नका. एकंदरीत जर सांगायचं झालं तर व्यवसाय हाच चांगली सध्या गोष्ट आहे. आणि ही एक सुवर्ण संधी की बाबा ज्याच्या माध्यमातून आपल्याला छोट्या प्रमाणात का होईना पण व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करता येतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवीन व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.